नमस्कार. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे मंडे म्युझिक्स मध्ये. आणि आज आपण कंटिन्यू करणार आहोत बिझनेस मॉडेल पॅटर्न्स बद्दल. आपण थोडेसे बिझनेस मॉडेल पॅटर्न्स जे आहेत त्याच्याबद्दल गेल्या सोमवारी चर्चा केलेली. त्याच्यामध्ये आपण एक 5 ते 6 वेगवेगळे जे पॅटर्न्स आहेत ते आपण पाहिलेले. आज आपण अजून काही पॅटर्न्स डिस्कस करणार आहोत. राईट. सो लेट्स गो अहेड. तर सर्वप्रथम मंडे म्युझिक्स काय आहे? तर मंडे म्युझिक्स हा एक प्लॅटफॉर्म आहे. जे काही मॅनेजमेंटच्या कन्सेप्ट आहेत, जे काही आयडियाज आहेत, ते छोट्या आणि मोठ्या उद्योजकांपर्यंत पोहोचावेत, ते समजावेत. आपण वापरतो, पण आपल्याला बऱ्याच वेळा त्याची आयडिया नसते किंवा त्याचं थॉट प्रोसेस काय आहे ते माहिती नसतं. त्या सगळ्या गोष्टी छोट्या उद्योजकांपर्यंत पोहोचाव्यात व त्यांना त्याचा अधिक चांगल्या प्रकारे उपयोग करता यावा, म्हणून हा केलेला एक छोटासा प्रयत्न आहे. जसं मी अगोदर पण सांगितलेलं, बिझनेस मॉडेल नॅव्हिगेटर करून एक छानसं पुस्तक आहे. त्याच्या जोडीला बिझनेस मॉडेल कॅनव्हास, बिझनेस मॉडेल जनरेशन हा सुद्धा पुस्तक आहे. आपण प्रामुख्याने बिझनेस मॉडेल नॅव्हिगेटर विषयी बोलणार आहोत, ज्याच्यामध्ये 55 वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न्स दिलेले आहेत. राईट. एक जस्ट रिफ्रेशर करूया आपण की बिझनेस मॉडेल नॅव्हिगेटर काय आहे, आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या पॅटर्न्स कडे जाऊया. राईट. तो त्याला सेंट गॅलन बिझनेस मॉडेल नॅव्हिगेटर सुद्धा बोलतात. अ, 4 प्रश्नांची उत्तरं देणं गरजेचं आहे. हू म्हणजे माझा कस्टमर कोण आहे? व्हॉट, आपण कस्टमरला कुठल्या प्रकारची सर्व्हिस किंवा कुठल्या प्रकारचं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस त्याला देणार आहोत? हाव म्हणजे तो व्हॅल्यू प्रपोजिशन काय असणार आहे आपलं? आपण त्याला कशा प्रकारे ती व्हॅल्यू क्रिएट करून देणार आहोत? आणि व्हॅल्यू आपल्यासाठी हाऊ इज द रेव्हेन्यू क्रिएटेड? राइट. तर या 4 प्रश्नांची सांगड घालून हा बिझनेस मॉडेल नॅव्हिगेटर जो आहे तो तयार झालेला आहे. आणि मोर ऑर लेस अगेन यू कॅन ड्रॉ पॅरलल्स बिटवीन बिझनेस मॉडेल जनरेशन किंवा बिझनेस मॉडेल कॅनव्हास आपण ज्याला बोलतो, त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये बरंच साधर्म्य आहे. राईट. व्हॅल्यू प्रपोजिशन, कस्टमर रिलेशनशिप, रेव्हेन्यू मॉडेल्स, या गोष्टी आपण बिझनेस मॉडेल कॅनव्हास मध्ये सुद्धा डिस्कस करतो. इथे थोडंसं वेगळं आहे, ते व्हॅल्यू चेनच्या हिशोबाने विचार केलेला आहे. व्हॅल्यू चेन काय आहे ते आपण एकदा डिस्कस करू, कारण बऱ्याच लोकांना आपल्या बिझनेसची व्हॅल्यू चेन म्हणजे नक्की काय हे समजत नाही, आणि ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. जरी तुम्ही मोठे उद्योजक असाल तरी आणि छोटे असाल तरी. बट फॉर नाव लेट्स कम बॅक अगेन टू आपल्या बिझनेस मॉडेल पॅटर्न्स जे आपण डिस्कस करणार आहोत. आजचा पहिला जो पॅटर्न आहे तो एकदम जॅपनीज मार्शल आर्ट्स पासून इन्स्पायर्ड आहे. अकिडो. अकिडो मध्ये काय करतात की आपला जो कोणी अपोनेंट असेल त्याची जी काही स्ट्रेंथ आहे ती घेऊन आपण वापरायची असते, आणि त्याच्या थ्रू त्याला काय बोलतात त्याला विकनेस मध्ये आपण कन्वर्ट करायचा प्रयत्न करतो. म्हणजे आपला ऑपोनेंट कितीही मोठा असला तरी त्याच्या अगदी विरुद्ध किंवा त्याचं काहीतरी आपण वेगळं करून त्याची स्ट्रेंथ जी आहे तिला सामोरे जाऊन, राईट, त्याला त्याचा पराभव करण्याचा प्रयत्न करतो. याचं एक छोटस एक सिंपल इझी टू रिलेट एक्झाम्पल इज डेव्हिड अँड गोलायथ. डेव्हिड अँड गोलायथची गोष्ट जेव्हा आपण ऐकतो, डेव्हिड हा छोटा होता आकाराने गोलायथच्या मनाने, पण तरी सुद्धा तो गोलायथचा पराभव करतो. ज्या 1 to 1 ड्युएल किंवा 1 to 1 जे वॉर मध्ये गोलायथ जो परांगत आहे, त्या प्रकारात तो जाऊन त्याच्या पद्धतीने गोलायथचा नाश करतो. तो राईट, तो गोफन घेऊन गोलायथला मारतो आणि त्याच्या डोक्यावर लागतं आणि तो खाली पडतो. दॅट इज युझिंग युअर स्ट्रेंथ अगेन्स्ट दॅट ऑफ युअर अपोनेंट. आता बिझनेसमध्ये हे कसं होतं? तर बिझनेसमध्ये मिनिमल फिजिकल स्ट्रेंथ आहे किंवा जे मोठे बिझनेसेस आहेत त्यांच्या अगेन्स्ट आपण हे करू शकतो. जसं जॅपनीज ऑटोजनी केलं. राईट. जॅपनीज ऑटोज जेव्हा ते युएस मध्ये गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की बरेचसे युएस मधले जे काही कार्स आहेत, एस्टॅब्लिश प्लेयर्स आहेत,
दे वर बिझी विथ एक्झिस्टिंग मॉडेल्स आणि कोणीही सेकंड कारच्या हिशोबाने विचार करत नव्हता. So the Japanese, what they did is they started focusing on being the second car initially. कारण फर्स्ट प्रेफरन्स ऑब्व्हियसली अमेरिकन आणि जॅपनीज कार कंपन्या तेव्हा एस्टॅब्लिश नव्हत्या. पण दुसरी गाडी घेताना कदाचित माणूस थोडी स्वस्तातली किंवा दुसऱ्या कंपनीच्या मेकची किंवा दुसऱ्या प्रकारची गाडी घेण्याचा विचार करू शकतो. याचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला अँड दे डिड कम्पीट विथ द US प्लेयर्स वेअर दे वर स्ट्रॉंग अँड दॅट इज हाऊ दे लिव्हरेज्ड आणि त्यांनी त्या प्रकारे त्यांचं तर फ्रॉम बिकमिंग अ सेकंड कार स्लोली अँड स्टेडीली द जॅपनीज वेंट ऑन टू बिकम द फर्स्ट प्रिफर्ड कार ऑफ कार्स इन USA. तर त्यांनी तिथे अमेरिकन ऑटोमोबाईल कंपनीची जी स्ट्रेंथ आहे तीच युटिलाइज करून त्यांच्या अगेन्स्ट ते गेले. आज घडीला काहीशा प्रमाणात आपल्याला इलेक्ट्रिक व्हेकल्स मध्ये हे घडताना दिसतंय. जर तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल्स किंवा ई व्हेकल्स स्पेशली टू व्हीलर्स मध्ये हे खूप प्रामुख्याने दिसतंय. टू व्हीलर्स मध्ये जे नवीन प्लेयर्स आलेले आहेत तुम्ही जर बघितलं इलेक्ट्रिक व्हेकल्स ज्यांनी पहिले लॉन्च केले टू व्हीलर्स मध्ये ते सगळे नवीन प्लेयर्स होते. एस्टॅब्लिश प्लेयर्सना थोडा वेळ लागला कारण त्यांचं एक्झिस्टिंग बिझनेसेस जे होते राईट त्यांचे एक्झिस्टिंग मॉडेल्स होते किंवा जे प्रोसेसमध्ये होते ते सगळ्यात ते अडकून पडलेले. दॅट गेव अन एडव्हान्टेज टू द न्यू इलेक्ट्रिक व्हेकल प्लेयर्स. पण आता त्यांची जी स्ट्रेंथ होती ती काही त्यांची विकनेस झाली एक्झिस्टिंग टू व्हीलर प्लेयर्सची राईट. तर दॅट इज अबाउट अकिडो. बऱ्याचशा कंपनीज यूज करतात. मोठा प्लेअर त्याच्या स्ट्रेंथ वरती फोकस करत असताना तो जे काही नाही करत आहे जसं टोयोटाने केलं दे और जॅपनीज कार मेकर्स बिकमिंग द सेकंड कार किंवा एक्झिस्टिंग व्हॅल्यू चेन मध्ये जर ते अडकून पडलेले असतील जसं टू व्हीलर्स मध्ये न्यू एस्टॅब्लिश अनएस्टॅब्लिश किंवा न्यू जे आपले हे आले टू व्हीलर आले राईट ओला एथर वगैरे ते सगळे त्यांचा बॅकग्राऊंड काहीच नव्हतं बट दे वेंट ऑन टू बी द फर्स्ट वन्स टू लॉन्च द इलेक्ट्रिक टू व्हीलर्स. सो दॅट इज अबाउट अकिडो. त्याच्यानंतर दुसरा जो मॉडेल आहे तो आहे ऑक्शन मॉडेल. आता ऑक्शन मध्ये बऱ्याच वेळेला काय केलं जातं तर माझ्याकडे काही प्रोडक्ट आहे किंवा माझ्याकडे माझी सर्व्हिस आहे ती मला विकायची आहे आणि मी कोणाला विकणार ऑब्व्हियसली टू द हायेस्ट बिडर. आणि बऱ्याच वेळेला ऑनलाईन जे बरेचसे प्लॅटफॉर्म आहेत ते काय करतात यू गो यू रजिस्टर युअर प्रोडक्ट और सर्व्हिसेस आणि तिथे टाइम फ्रेम सेट करायचा असतो. तो टाइम फ्रेम सेट केल्यानंतर यू स्टार्ट द बिडिंग और पीपल कम अँड स्टार्ट द बिडिंग आणि मग त्याची एक किंमत ठरते. जेव्हा ती वेळ संपते त्यावेळेला ज्या कोणाचा चांगला प्राइस असेल राईट बी इट द हायेस्ट बिडर और द लोएस्ट और द मोस्ट कॉम्पिटेटिव्ह बिडर त्या व्यक्तीला ती सर्व्हिस किंवा तो प्रोडक्ट तो विकला जातो. याचा सगळ्यात मोठा फायदा आणि या ऑक्शन मॉडेलवरती भरपूर भरपूर कमावलेली कंपनी म्हणजे ईबे. ईबे आता पहिल्या एवढी स्ट्रॉंग नाही राहिली पण एक जमाना होता एस्पेशली वेन अमेझॉन्स अँड फ्लिपकार्ट्स अँड वॉलमार्ट्स वगैरे ई कॉमर्स मध्ये जेव्हा एस्टॅब्लिश नव्हते एवढे आणि ई कॉमर्स वॉज स्टील अ बेबी ईबे वॉज अ व्हेरी बिग थिंग. त्यावेळेला ईबेचा दबदबा होता आणि त्यांनी या मॉडेलचा खूप हे केलं फायदा घेतला. आज घडीला इलान्स आहे फायबर आहे नंतर बरेचसे ऑनलाईन सॉफ्टवेअर प्रोजेक्ट्स जे काय आहेत कंपनीज किंवा सॉफ्टवेअर कंपनीज बरेचसे प्लॅटफॉर्म्स आहेत दे गो देअर दे रजिस्टर आणि मग तिकडे वेगवेगळे प्रोजेक्ट्स लागलेले असतात. त्या प्रोजेक्ट वरती त्यांचं टाइमलाईन दिलेलं असतं प्रोजेक्टचं जे काही स्कोप आहे आपल्याला काय हवंय कसं हवंय त्या सगळ्या गोष्टी तिकडे दिलेल्या असतात अँड देन दे स्टार्ट बिडिंग आणि प्रत्येक जण आपली बीड सबमिट करत राहतो. अँड दॅट इज हाऊ द ऑप्शन मॉडेल वर्क्स. याच्यामध्ये जो किंमत देणारा आहे राईट म्हणजे जो किंमत देतोय त्याचा फायदा असा आहे की जो सायकोलॉजिकली ना त्याला वाटतंय की माझ्या हिशोबाने माझ्या परीने जी फेअर प्राइस होती ती मी दिली आणि जो समोरचा आहे त्याला हा समाधान मिळतं की अरे बाबा ठीक आहे चल मला माझ्या परीने जसं हवं होतं किंवा मला वाटत होतं ही कुठल्या किमतीला विकेल गोष्ट त्याच्यापेक्षा जास्त मिळते
किंवा वाजवी दराने मिळतंय, एवढ्या लोकांनी एवढे दिवस ऑप्शन केल्यानंतर हे जर प्राइस ठरत आहे, तर दॅट बिकम्स अ गुड प्राइस. सो इट बिकम्स काइंड ऑफ अ विन विन फॉर द पर्सन हु इज ट्राइंग टू सेल आणि जो बिडिंग करतोय त्या दोघांसाठी फायदेशीर ठरतं. सो दिस इज ऑप्शन मॉडेल. आज घडीला मोस्टली अ लॉट ऑफ सॉफ्टवेअर कंपनी, इव्हन कंटेंट रायटिंगच्या ज्या कंपनीज आहेत किंवा जे फ्रीलान्सर आहेत स्पेशली, ते या मॉडेलवरती काम करतात. राईट. सो दॅट इज द ऑप्शन मॉडेल दॅट इज देअर. त्याच्यानंतर बार्टर म्हणजे हा प्रकार आजही दुनियेत चालू आहे. इतकं जुनं. बार्टर इज वन ऑफ द ओल्डेस्ट सिस्टम्स नोन टू द मॅनकाइंड इन टर्म्स ऑफ बिझनेस. म्हणजे आपण काहीतरी, माझ्याकडे शेती आहे आणि सोनाराकडे सोनं आहे किंवा तो त्यांनी जे रत्न बनवलेले आहेत, राईट. सो मी जातो सोनाराला माझं भात देतो आणि सोनाराकडून मी सोनं घेतो. दॅट वॉज अ बार्टर दॅट यूज टू हॅपन. आणि दोघेही ठरवायचे किती किंमत किंवा किती काय. दॅट वॉज द बार्टर, राईट. मी कुठल्या तरी एका गोष्टीच्या मोबदल्यात दुसरी कुठली तरी गोष्ट घेतो आणि समोरच्याला देतो. आज घडीला एक जगभ्रमंती करणाऱ्यांचा एक काय बोलतात ना, म्हणजे दे आर पीपल हू ट्रॅव्हल द वर्ल्ड बाय बार्टरिंग. म्हणजे त्यांचं जे काही स्किल सेट्स आहेत, त्यांचे जे काही कलागुण आहेत, त्यांचा ते उपयोग जगात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन राहण्यासाठी करतायत. राइट. सो बार्टर इज स्टिल अ व्हेरी मच पॉप्युलर दिस थिंग. कंपनीज जेव्हा स्पॉन्सर करतात, पैसाच असला पाहिजे असा नाहीये. बार्टरमध्ये स्पेशली पैसा येत नाही. पण कंपनी स्पॉन्सर्स करतात किंवा डॉक्टर्स जे काही मेडिकल कंपन्या ज्या आहेत, ते डॉक्टर्सना काही मेडिसिन्स फ्री सॅम्पल्स म्हणून देतात. ते डॉक्टरने ट्राय कराव्या. त्याच्यानंतर जो काही फीडबॅक येतो किंवा क्लिनिकल ट्रायलमध्ये ते ट्रॅक करतात. तर कंपनीला फायदा होतो की आपल्या औषधं इफेक्टिव्ह होत आहेत की नाही. डॉक्टरला फायदा होतो, त्याला सुद्धा काय नवीन रिसर्च चाललाय, काय चाललेलं आहे ते समजायला मिळतं. आणि कुठली नवीन औषधं आहेत, त्यांचा उपयोग कसा करायचा त्याच्याबद्दल माहिती मिळते. इट वर्क्स बोथ वेज, राईट. गुगलने सुद्धा बार्टरचा खूप चांगल्या प्रकारे उपयोग केला. गुगलचे जे काही लिस्टिंग सर्व्हिसेस आहेत, त्यांनी ते घेतले आणि जे आपण आज गुगलला डिक्शन किंवा व्हॉइस कमांड वगैरे देतो, राईट. सो जे लिस्टिंग सर्व्हिसेस गुगलने फ्री प्रोव्हाइड केलाय, त्याच्या अगेन्स्ट गुगलला व्हॉइस कम्युनिकेशन ट्राय करण्यासाठी जे काही डेटा वगैरे हवा होता, तो त्यांना मिळाला. तो दॅट इज अ बार्टर सिस्टम. मलाही थोडंसं आश्चर्य वाटलं, की ही पद्धती एवढी जुनी असून सुद्धा आज सुद्धा मोठे-मोठे बिझनेसेस म्हणजे Google सारखी कंपनी अ, ही पद्धती अजूनही वापरते. इव्हन पेप्सी युजेस इट. मोठ्या-मोठ्या फार्मा कंपनी सुद्धा ही पद्धती वापरत आहेत. दिस नो गिव्ह अँड टेक ऑफ कॅश. पण त्यांना कुठे कशाप्रकारे व्हॅल्यू क्रिएट करता येईल आणि दुसऱ्यासाठी आपल्याकडे जे आहे, ते त्यांना देता येईल. राइट? दॅट इज हाऊ द बार्टर इज वर्किंग करंटली. दॅट्स देअर. त्याच्यानंतर अजून एक मॉडेल जो आपण बोलणार आहोत, हा आहे कॅश मशीन मॉडेल. हा खूप इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे आणि वी ऑल नीड टू रिअली थिंक अबाउट इट. कारण आपण काय करतो, आपला बिझनेस किंवा प्रोडक्ट किंवा सर्व्हिस विकल्यानंतर आपण पैसे घेतो. कॅश मशीन मॉडेलमध्ये किंवा कॅश मशीन मध्ये काय होतो, कस्टमर आपल्याला अगोदर पैसे देतो. आपण ते पैसे वापरतो आणि नंतर मग त्याला ती डिलिव्हरी दिली जाते. आणि कॅश निगेटिव्ह कन्व्हर्जन जे आहे, राइट? हे कंपनीज Amazon, Flipkart वगैरे ह्या कंपनीज जबरदस्त याचा उपयोग करून घेत आहेत. म्हणजे दे आर लिटरली रनिंग देअर सर्व्हिसेस ऑन आवर मनी. म्हणजे विचार करा, आपण जेव्हा Amazon वर जातो, एस्पेशली कॅश ऑन डिलिव्हरी मध्ये कदाचित त्यांना तो बेनिफिट नाही मिळत. पण कॅश मशीन मध्ये काय होतं, आपण Amazonला जातो, मी Amazon वरती एखादा प्रोडक्ट घेतो, राइट? आय बाय. मग Amazon मला सांगतं, कधी-कधी काही-काही तुम्ही जर बघितलात Amazonच्या किंवा Flipkartच्या लिस्टिंगकडे बघितलं, तर एक 4-5 दिवसानंतर असते त्याची डिलिव्हरी, राइट? सो त्या 5 दिवसांसाठी तो पैसा
फ्लिपकार्टला, अमेझॉनला किंवा इतर तत्सम जे काही ई कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांना तो पैसा वापरायला मिळतो. पण दे कॅन लिव्हरेज इट अँड यूज इट फॉर मल्टिपल बेनिफिट्स. पण आपण जो काही प्रोडक्ट घेतलेला आहे तो येईपर्यंत त्यांना तो पैसा वापरायला मिळतो अँड दे कॅन यूज इट इन फॉर मल्टिपल पर्पजेस. डेल सुद्धा, यू प्री बुक, मला असा लॅपटॉप पाहिजे, तुम्ही कॉन्फिगरेशन द्या, तुम्ही लॅपटॉप पाहिजे, कॉन्फिगरेशन डिसाईड करा, त्याच्यानंतर you pay Dell, and then Dell will assemble it, will order from the warehouses or from their vendors. ते असेंबल करणार आणि मग ते आणून आपल्याला डिलिव्हरी देणार, राईट. सो दॅट पिरियड फ्रॉम द टाइम वी प्लेस द ऑर्डर टू वी गेट द ऍक्च्युअल डिलिव्हरी, हा कॅश मशीन मॉडेल आहे. आणि आपण आपल्या व्यवसायामध्ये कशा प्रकारे कॅश मशीनचा उपयोग करू शकतो किंवा कुठे करू शकतो याचा विचार करणं गरजेचं आहे. बिकॉज दिस इज अ व्हेरी फॅन्टास्टिक मॉडेल. आपल्याला तेवढं टाइम फ्रेम मिळतं, वी गेट दॅट लिव्हरेज, आणि इन्व्हेस्टमेंट्सच्या हिशोबाने, ऑपरेशन्सच्या हिशोबाने मॅनेज करायला सुद्धा खूप सोयीस्कर आहे. सो थिंक अबाउट इट, दॅट्स द कॅश फ्लो, सॉरी कॅश मशीन मॉडेल बोलतात त्याला. नंतरचा जो पुढचा जो मॉडेल आहे क्रॉस सेलिंग आहे. हे सुद्धा अनेक ठिकाणी आपण बघतो आणि आपण पुन्हा एकदा, राईट, मेनी ऑफ अस क्रॉस सेलिंगचा विचारच नाही करत. मी फक्त एकच प्रोडक्ट घेऊन जातो आणि तेवढाच विचार करतो. मी जर गेलो आहे कुठे माझ्या क्लायंट बरोबर बोलायला आणि मला क्लायंटने सांगितलं, अरे मला प्रेझेंटेशन स्किल्स विषयी किंवा मला बिझनेस मॉडेल कॅनव्हास विषयी बोलायचं आहे, देर आर हाय चान्सेस मी फक्त त्या गोष्टीविषयीच डिस्कस करून त्याच्याशी परत बाहेर पडेल. मी इतर काय गोष्टी करू शकतो कदाचित मी त्याला सांगणार नाही, तो मला विचारणार नाही. आणि देन इट इज लाईक दॅट. आणि आपण बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला आपला कस्टमर, अरे तुम्ही हे पण करता का? अरे हो करतो. आणि आपल्यालाही नाही सुचत की अरे ह्याला अगोदर का नाही सांगितलं मी, राईट. सो क्रॉस सेलिंग इज अगेन व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि क्रॉस सेलिंगचं बेस्ट एक्झाम्पल इज अगेन युअर फास्ट फूड चेन्स जे आहेत ना, ते क्रॉस सेलिंगचं बेस्ट एक्झाम्पल आहे. तुम्ही मॅकडॉनल्ड्स मध्ये जा, तुम्ही बर्गर किंग मध्ये जा, तुम्ही जम्बो किंग मध्ये जा, राईट. प्रोडक्ट असणार, त्याच्याच जोडीला अजून दोन प्रोडक्ट आपल्याला घ्यायचे आहेत नाही घ्यायचे आहेत, आपण खाणार आहोत माहिती नाही, राईट. त्या दिवशी आम्ही मोमोज मध्ये गेलेलो, तर मोमोज मील मध्ये काय, तर 5 मोमोज प्लेटमध्ये, 2 मोमोज बर्गरमध्ये, बर्गरच्या ह्याच्यामध्ये. बेसिकली इट इज जस्ट 2 मोर एक्स्ट्रा मोमोज विथ अ ब्रेड, त्याच्या जोडीला एक पेप्सी किंवा थम्सअपचं जे काय आहे ते. बट देन यू गो अँड बाय, राईट. ती क्रॉस सेलिंग होतं. कदाचित तुम्ही बर्गर घेतला नसता त्यांच्याकडून, कदाचित फक्त मोमोज घेतले नसते किंवा पेप्सी घेतला नसता. आता नाव दे आर बंडलिंग इट अप अँड दे आर सेलिंग, आणि ती क्रॉस सेलिंग होते. कॉम्बो मिल्स जे आहेत ते सुद्धा, राईट. आपल्याला बऱ्याच ठिकाणी कॉम्बो ऑफर येतात, राईट. सो दॅट इज क्रॉस सेलिंग. याचं क्रॉस सेलिंगचा अजून एक, तुम्ही कधी अमेझॉन वरती गेला असाल, आणि इवन फ्लिपकार्ट डज दॅट. अमेझॉन वरती जर गेला असाल, कुठलंही आयटम बाय करताना ना, त्याच्या खाली बघा, यू विल ऑलवेज गेट पीपल हु ब्रॉट दिस आयटम ऑल्सो ब्रॉट दिस, किंवा याच्या जोडीने ही गोष्ट अजून चांगली आहे, राईट. तुम्ही जर जीन्स घेतली असतील तर कदाचित तुम्हाला एव्हिएटर्सचे गॉगल्स येतील, किंवा शूज येतील, किंवा स्निकर्स येतील, राईट, किंवा टी शर्ट्स येतील रेकमेंडेड. ह्या सगळ्या गोष्टी इज नथिंग बट क्रॉस सेलिंग. आणि आपल्याला खूप सटनली ह्या सगळ्या गोष्टी फीड केल्या जात आहेत. बऱ्याच वेळेला आपण इच्छा नसताना सुद्धा घेतो, राईट. बट आर वी डुईंग दॅट सेम थिंग इन आवर बिझनेसेस? आज मी जर 5 सर्व्हिसेस देतोय, तर मी किती प्रकारे त्याची बंडलिंग करू शकतो, मी कुठे कॉम्बो ऑफर देऊ शकतो का, त्याचा विचार करणं गरजेचं आहे. आपण करत नाही. आपण नॉर्मली वी गो बाय द सर्व्हिस, आणि कस्टमरने जर विचारलं ना तर बघू, किंवा त्यालाही उशिराने त्याच्या डोक्यात प्रकाश पडतो तेव्हा तो जागा होतो, आपण जागे होतो, अरे हा हे पण देऊ शकलो, राईट. सो थिंक अबाउट इट.
की माझ्या कुठल्या प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस आहेत जे मी क्रॉस सर्व्हिसिंग किंवा क्रॉस सेलिंग करू शकतो. काही असू शकतं, राइट? सो चेक, आणि यू कॅन जस्ट गो अँड चेक ऑन Amazon. तुम्ही कुठलाही प्रोडक्ट चेक करा, त्याच्या खाली ते असणार, राइट? कुठल्याही रिटेल आउटलेटमध्ये जा, दे विल ट्राय टू गिव्ह अ कॉम्बो ऑफर. किंवा रिलायन्स रिटेलमध्ये गेलेलो, ट्रेंडमध्ये, रिलायन्स ट्रेंड, राइट? त्यांची ऑफर होती, बाय एनिथिंग फॉर 3500 आणि 3500 ची अजून एक्स्ट्रा तुम्हाला फ्री. आता त्याच्यामध्ये तुम्ही काही बाय करू शकतो, मल्टिपल प्रोडक्ट्स, राइट? असं नाही की स्पेसिफिक हेच बाय करा, तेच बाय करा. कॉम्बिनेशन. सो इट हेल्प्स, त्यांची इन्व्हेंटरी वगैरे मूव्ह होत राहते. सो दॅट इज क्रॉस सेलिंग. जे काही कॉम्प्लिमेंटरी प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस आहेत, जेव्हा आपण शेअर करतो, राइट? दॅट्स क्रॉस सेलिंग. त्याच्यानंतर क्राऊड फंडिंग. आज घडीला बरेचसे YouTube चॅनल्स हे क्राऊड फंडिंगने चाललेले आहेत. म्हणजे आपण बरेच वेळेला YouTube वरती बरेचसे चॅनल्स बघतो, राइट? एस्पेशली जे इंडिपेंडेंट आहेत, त्यांच्याकडे पैसा येतो कुठून? ते कंटेंट बनवू शकतात, ठीक आहे. पण त्यांना त्याच्यासाठी लागणारे रिसर्च, त्याच्यासाठी लागणारी साधन सामुग्री, त्याच्यासाठी लागणारी पुस्तकं किंवा मोर इन्फॉर्मेशन, ह्या सगळ्या गोष्टी पैसा खर्च करावा लागतो, राइट? तर ही लोकं, पैसा येतो यांना क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्मद्वारे. Patreon करून आहे. तुम्ही YouTubeवर जर गेलात तर बऱ्याचशा जे इंडिपेंडंट YouTube व्हिडिओज करतात, त्यांच्या इथे तुम्ही पाहाल, की Patreon लिहिलेलं असेल किंवा बाय मी अ कॉफी लिहिलेलं असणार किंवा अजून बरेचसे असे वेबसाईट्स आहेत, ज्याच्या थ्रू ते फंड रेझिंग करतात. म्हणजे तुम्हाला माझा कंटेंट जर आवडत असेल, तर यू गो अँड पे. आणि रिस्ट्रिक्शन नसतं, की एवढेच पैसे भरले पाहिजेत, तेवढेच पैसे भरले पाहिजेत. तुम्हाला वाटतं ₹1 चांगला आहे, तर तुम्ही ₹1 सुद्धा देऊ शकता. But the point is, these people are running their business on crowdfunding. क्राउड फंडिंगचा फायदा स्टार्टअप सुद्धा करत आहेत, राइट? सो क्राउड फंडिंग थोडंसं कशा प्रकारे ऑपरेट होतं त्याच्याबद्दल थोडंसं सांग. क्राउड फंडिंगला नॉर्मली बरेच प्रकारचे क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्म्स आहेत. किकस्टार्टर करून आहे एक प्लॅटफॉर्म. किकस्टार्टर इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्म. आता तुम्हाला एखादा प्रोजेक्ट करायचा आहे. तुम्हाला एखादा प्रोजेक्ट करायचा आहे. तुम्हाला त्याच्यासाठी पैसे कमी पडत असतील, राइट? किंवा तुम्हाला काहीतरी नवीन एक्सपेरिमेंट करायची आहे किंवा तुम्हाला नवीन प्रॉडक्ट डेव्हलप करायचा आहे. पण त्याच्यासाठी पैसे कमी पडत असतील. तर व्हॉट डू यू डू? यू गो टू अ क्राउड फंडिंग प्लॅटफॉर्म, यू रजिस्टर देअर, आणि मग तुमचं जे काही प्रोजेक्ट प्लॅन आहे, तुमचं जे काही प्रोजेक्ट प्रपोजल आहे, प्रोडक्ट आहे, आयडिया आहे, ती तुम्ही शेअर करता. तुम्ही त्याची वर्किंग्स शेअर करता. अँड देन यू से, आय वॉन्ट टू रेज मनी फॉर सो अँड सो टाइप ऑफ प्रोडक्ट. ची बेसिक इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करावी लागते. ती शेअर करायची. अँड देन इफ इट इज सिलेक्टेड, द आयडिया बिकम्स ओपन फॉर फंडिंग. आणि मग ते आठवडा, 10 दिवस, व्हेरियस ड्युरेशन्स असतात. तेवढ्या दिवसासाठी फंडिंग चालू राहते. सो पीपल कम अँड पीपल कॅन कॉन्ट्रीब्युट इन सर्टन नंबर ऑफ अमाउंट्स. त्याच्यानंतर यू हॅव माइलस्टोन्स सुद्धा आपल्याला द्यावे लागतात, की जर हे एवढं प्रोडक्ट्स विकले गेले किंवा हा सक्सेस प्राप्त झाला, तर मग तुम्हाला त्याच्याबद्दल काय मिळेल, हे सुद्धा आपल्याला तिथे स्पेसिफाय करावं लागतं, ऑब्व्हियसली, राईट? त्याच्यानंतर 3 शक्यता येतात. एक, यू रेज मनी, म्हणजे तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढाच पैसा बरोबर तुम्हाला मिळाला. देन परफेक्टली फाईन, राइट? तुम्ही जेवढं ठरवलेलं त्याच्यापेक्षा कमी पैसे तुम्हाला मिळाले. आणि तिसरं जे आहे, की आय थिंक व्हेन यू गेट लेस मनी, मला थोडंसं क्राउड फंडिंगवर अजून रिसर्च करावी लागेल. पण जेव्हा कमी पैसे मिळतात तेव्हा मला वाटतं ती ऑफर डिक्लाइन होते, राइट? इफ यू गेट द अमाउंट ऑफ मनी दॅट इज इक्विव्हॅलंट, तुम्ही जेवढे रेज करणार होते तेवढे आले, तर तुम्ही ते एक्सेप्ट करू शकता. आता जेव्हा एक्स्ट्रा येतात तेव्हा 2 पर्याय उपलब्ध असतात. एक, तर तुम्ही जे एक्स्ट्रा आले ते पैसे सुद्धा तुम्ही तुमच्या प्रोजेक्टसाठी वापरू शकता, अथवा जे काही इन्व्हेस्टर्सनी केलेले आहेत त्या इन्व्हेस्टर्सना परत देऊ शकता.
आणि तुमची जेवढी बजेटेड अमाऊंट होती तेवढी तुम्ही वापरू शकता. क्राऊड फंडिंगचा फायदा काय होतो? सगळ्यात महत्वाचा फायदा क्राऊड फंडिंगचा, एस्पेशली देर आर लॉट ऑफ स्टार्टअप्स हू युटिलाइज दिस. ज्या प्रोडक्ट्सना पूर्ण फंडिंग मिळते, ते गो अहेड अँड रिसर्च ओनली ऑन दोज प्रोजेक्ट्स अँड दोज प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस. कारण डिमांड आहे, किंवा जो प्रोडक्ट आहे तो आपला बरोबर नाही किंवा लोकांच्या पसंतीस उतरला नाही, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी कमी आहे. यू गेट दॅट इन्स्टंट फीडबॅक. दॅट इज फर्स्ट थिंग. पहिली गोष्ट म्हणजे आपला प्रोडक्ट मार्केट फिट आहे, प्रोडक्ट मार्केट फिट आहे किंवा नाही, राईट? त्याच्याविषयी आपल्याला माहिती मिळते. दुसरी गोष्ट जी आहे ती, ही लोक जी फंडिंग केलेली आहे ना, देर आर हाय चान्सेस दॅट इफ द प्रोडक्ट इज गुड अँड तुमची मागची ट्रॅजेक्टरी जर चांगली असेल, दे आर हाय चान्सेस दॅट दे विल गो अँड बिकम ब्रँड अँबॅसिडर्स. कारण त्यांनी त्यांचा पैसा टाकलेला आहे. सो चान्सेस ऑफ गेटिंग रेफरन्सेस or product purchase from these existing people are also high. So it works fantastic. आणि जर ते झालं, सक्सेसफुल झालं, you are happy because your product is success, and the investors are happy because they invested in the right product. So crowdfunding again is a fantastic way of uh, generating and running your businesses. Right? Okay. I think yeah. So दॅट्स इट फॉर टुडे. आपण जस्ट मी पुन्हा एकदा सांगतो, आपण काय काय बोललो. आपण अकिडो विषयी बोललो, आपण क्राऊड फंडिंग विषयी बोललो, आपण क्रॉस सेलिंग विषयी बोललो, आपण ऑप्शन मॉडेल विषयी बोललो, आपण बार्टर विषयी बोललो आणि कॅश मशीन विषयी बोललो. येस. सो एनीबडी हॅज एनी क्वेश्चन्स, और तुम्हाला काही तुमचा अनुभव शेअर करायचा असेल तर प्लीज डू दॅट. हॅलो. आवाज येतोय ना? हो, आवाज येतोय सर, येतोय सर. येस येस. नाही, कोणाला काही विचारायचं असेल किंवा काही बोलायचं असेल तर यू कॅन प्लीज फील फ्री टू शेअर युअर एक्सपिरियन्सेस. मला वाटतं आनंद सर आहेत. आनंद सरांकडे नेहमीच एक्झाम्पल्स असतात. आनंद सर. नमस्कार, येतोय आवाज? हा, येतोय येतोय सर. येस. आवाज येतोय? हो हो, येतोय येतोय. हॅलो, आवाज येतोय? येतोय येतोय सर. येतोय सर. दुसऱ्या कोणाला काही विचारायचं असेल तोपर्यंत विचारू शकता. बट बार्टर क्रॉस सेलिंग याचा विचार करणं गरजेचं आहे. कॅश मशीनचा विचार करणं गरजेचं आहे की कशा प्रकारे आपण आपल्या बिझनेसमध्ये ते करू शकतो. क्रॉस सेलिंग मध्ये मी काही गोष्टी ट्राय करतो. बिकॉज मी माझे जेव्हा इंटिरियर्स घेतो त्यावेळेला मी पेस्ट कंट्रोल देतो क्लायंटला. म्हणजे ते कधी कॉम्प्लिमेंटरी देतो आणि मग ऍट द एंड मी त्यांना एएमसी देतो. पण त्या ओके. एएमसीतनं त्यांना फायदा असा होतो की त्यांना वर्षभर त्यांचं पेस्ट कंट्रोल होत राहतं. आणि मग नंतर जेव्हा ते रिन्युअलला येतं तेव्हा ते मी त्यांना सगळं सर्टिफिकेट वगैरे त्यांचं दिलेलं असतं, एएमसी कॉन्ट्रॅक्ट दिलेलं असतं. सो नेक्स्ट टाइम ते कुठेही न जाता त्याच कॉन्ट्रॅक्ट वरनं फोन करतात आणि त्या माणसाला डायरेक्ट बोलून देतात. सो त्याचा सेल तेव्हापासून सुरू होतो. अशा काही गोष्टी आहेत. अशा काही गुड. गोष्टी मी त्याच्यात छोट्या छोट्या काही ऍडिशन्स करत असतो. म्हणजे इट्स अ व्हॅल्यू ऍडेड सर्व्हिस फॉर मी आणि इट्स अ क्रॉस सेलिंग आफ्टरवर्ड्स. दोन्ही दोन्ही गोष्ट होतात. इनफॅक्ट व्हॅल्यू ऍडिशन पण होतं आणि क्रॉस सेलिंग, अँड द कस्टमर इज हॅपी. त्याला 10 ठिकाणी जायच्या ऐवजी एकाच ठिकाणी सगळं मिळतंय.
that's a good way that's येस, there. म्हणजे इवन आय गिव्ह हिम डीप क्लिनिंग सर्व्हिस आफ्टर आय फिनिश द वर्क. आणि मग परत त्याचा कॉन्टॅक्ट देतो की सो नंतर ते त्याला कधी पुरे डीप क्लिनिंग झालं, गरज पडली तर ते करू शकतात. आणि प्लस माझ्याकडे एक मी फायर एक्सटिंग्विशर देतो क्लायंटला, जे माझ्याकडनं कॉम्प्लिमेंटरी असतं, छोटस घरात ठेवायला, की एवढा आज माणूस इतके लाखो रुपये खर्च करतो, सो त्याचं इंटिरियर कुठेतरी सेफ राहावं आणि इमर्जन्सी मध्ये तो ते यूज करू शकतील आणि ते इंटिरियर सेफ राहू शकतील, असं त्याच्या मागे छोटासा उद्देश असतो. That again is a very good example of cross selling, येस. right? Yes. Thank you Amol for that. सुनील काय बोलायचं आहे? सध्या तरी नाही. ओके. जर कोणाचे काही प्रश्न नसतील किंवा काही शेअर करायचं नसेल तर मला वाटतं लेट्स कॉल इट अ डे. पण मी प्लीज तुम्हा सर्वांना सांगेन आणि जे कोणी ऑनलाईन पाहत असतील त्यांना पण सांगेल की क्रॉस सेलिंग, कॅश मशीन, राईट, या गोष्टींचा आणि बार्टर कुठे कशा प्रकारे करता येईल. बार्टर फक्त प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस नाही तर नेटवर्क म्हणून सुद्धा करता येईल, की मला तुम्ही इथे रेफरन्स द्या, मग मी उद्या परवा तुम्हाला दुसरीकडे कुठे देऊ शकतो, तो सुद्धा बार्टर होऊ शकतो, राईट. तर या गोष्टींचा तुम्ही आपल्या व्यवसायासाठी विचार करा की मला कशा प्रकारे क्रॉस सेलिंग किंवा कॅश मशीन ही पद्धती माझ्या बिझनेसमध्ये वापरता येईल. किंवा क्राऊड फंडिंग ऑब्विसली नॉट ऑल ऑफ अस मे नीड, राईट, बट क्रॉस सेलिंग आणि कॅश मशीनचं तर मला वाटतं आवर्जून विचार करायला हवा प्रत्येक बिझनेसमॅनने. इट्स अ गुड वे. येस. पण कॅश मशीन आता आपण सगळेच जण काही ना काहीतरी कामासाठी ऍडव्हान्स घेत असतो, और सो दॅट माइट बी अ कॅश मशीन. नाही, ते कॅश मशीन ऍडव्हान्स पेक्षा जेव्हा आपण पूर्ण अमाऊंट घेतो ना, ऍडव्हान्स घेतो ते सुद्धा होऊ शकतं, कारण त्या ऍडव्हान्सच्या अगेन्स्ट आपण जे काही काम करणार आहोत तेवढं आपल्याला रुलिंग करायला ती कॅश मिळते. येस, सो इट कॅन बी, राईट. बट व्हॉट Amazon, कंपनीज लाईक Amazon डू इज आपल्याकडून ते 100%, म्हणजे आपल्याला ते हे मिळतच नाही चान्स, राईट. आपल्याला आठवडाभर काही काही प्रोडक्ट्स Amazon मधून जे येतात ते आठवड्याभरानंतर येतात आपल्याकडे, म्हणजे 7 days. सो आय एम बाईंग दॅट प्रोडक्ट फॉर मे बी ₹5,000 आणि 5,000चं मला एक आठवड्यानंतर जेव्हा त्याची डिलिव्हरी येते, सो Amazon गेट्स दॅट लीवे, राईट. सो ऍडव्हान्स कॅन ऑल्सो बी अ वे ऑफ कॅश मशीन. इट कॅन बी. आणि फर्स्ट काहीतरी होता जॅपनीज वर्ड काहीतरी समथिंग. अकिडो. तिथे अकिडो. आपला अपोनेंट जो आहे त्याची स्ट्रेंथ बघून त्याच्या हिशोबाने मग आपण ती स्ट्रेंथ, त्याची विकनेस कशी होईल त्या हिशोबाने करायचं. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे ना, मोठ्या एस्टॅब्लिश प्लेयर्स मध्ये नॉर्मली काय होतात, ते त्यांचा एक पॅटर्न झाला, स्केल वाढली ना की मध्ये त्याच हिशोबाने विचार करतात आणि त्यांनी काहीतरी नवीन किंवा काही वेगळं करायचं झालं तर त्यांचं फुल ती सायकल आहे ना ती हलवावी लागते त्यांना. त्याच्याकरता मग ते सहसा नवीन कुठली गोष्ट येईल ना त्याच्यामध्ये लगेच जात नाही, राईट. सो दे बिकम सो बिग दॅट गोष्टी बदलतात तेव्हा त्यांना बदलणं थोडं कठीण होतं. एक क्लासिक एक्झाम्पल गुगलचा घे, राईट. चॅट जीपीटी जेव्हा आला, गुगलकडे केपेबिलिटीज होती चॅट जीपीटी सारखा प्लॅटफॉर्म बनवण्याची, पण गुगलने बनवलेला का अजूनपर्यंत तरी किंवा ते समोर आणलं नव्हतं, राईट. चॅट जीपीटी, नो बॅगेज, नो नथिंग, फक्त ते ओपन एआय त्यांनी ते हे केलं आणि त्याच्यावरती मेजर फोकस केला सॅम ऑल्टमॅन आणि बाकीच्या लोकांनी. इलॉन मस्क अगोदर होता तिकडे. अँड वेन चॅट जीपीटी बिकेम रिअली बिग, राईट, त्याच्यानंतर मग गुगलने हालचाल करायला सुरुवात केली अँड दे ब्रॉट इन बार्ड आणि आता बार्डचा जेमिनी झाला. पण ते आहे अजून छोटे मोठे होते, पण जे ओपन एआयला जमलं चॅट जीपीटी मध्ये, त्यांना मागे असं काहीच नव्हतं त्यांचं. इट वॉज अ स्टार्टअप, त्यांना स्क्रॅच पासून करता आलं, राईट. मग गुगलला तेच करण्यासाठी त्रास झाला. दॅट इज अ एक्झाम्पल ऑफ अकिडो, की कॉम्पिटिटरची स्ट्रेंथ जी आहे ती मी त्याच्या अगेन्स्ट वापरणार. मग मोठा प्लेअर असेल, आज घडीला आता दुसरे जे छोटे मोठे स्टार्टअप्स आहेत ते नवीन पेमेंट गेटवे
इनफॅक्ट आपला जो युपीआय आहे, राईट, दॅट इज अगेन ऑल्सो अन एक्झाम्पल ऑफ अकिडो, की इंडियन गव्हर्नमेंटने जे चालू केलं युपीआय, ते मोठे मोठे एस्टॅब्लिश, एस्पेशली मास्टर कार्ड आणि विजा कार्ड जे एस्टॅब्लिश प्लेयर्स आहेत त्यांच्या अगेन्स्ट, म्हणजे अगेन्स्ट नाही बोलतायत, पण इट गॉट अ सिग्निफिकंट मायलेज कम्पेअर्ड टू दोज कंपनीज. आणि आज त्यांच्या तोडीस तोड युपीआय इज स्टँडिंग टॉल. आणि फक्त इंडियाच नव्हे तर आज सगळे युरोपियन, बऱ्याचपैकी युरोपियन आणि अमेरिकन देश सुद्धा युपीआयचं इम्प्लिमेंटेशन त्यांच्याकडे कसं करता येईल त्या हिशोबाने विचार करतायत, राईट. सो दॅट इज अगेन अ एक्झाम्पल ऑफ अकिडो. सो आय थिंक दॅट्स इट. नेक्स्ट वेळेला आपण जेव्हा भेटू एका नवीन टॉपिक, आणि वी विल रिटर्न आफ्टर सम टाइम टू बिझनेस मॉडेल पॅटर्न्स. 55 आहेत, 55 पैकी आपण 12 कव्हर केलेले आहेत, 55 पैकी 12 कव्हर केलेले आहेत. तर पुढे भेटू, पण नेक्स्ट मंडेला आपण दुसऱ्या एका टॉपिक वरती बोलू. बहुतेक व्हॅल्यू चेन असेल, सॉरी ट्युजडे. तर व्हॅल्यू चेन वरती बोलू कदाचित, किंवा सम अदर टॉपिक. तुम्हाला जर काही कुठला टॉपिक सजेस्ट करायचा आहे किंवा त्याच्यावर चर्चा व्हायला हवी, प्लीज फील फ्री टू पुट इट इन द ग्रुप, जेणेकरून आपण तो टॉपिक घेऊ शकतो. सो थँक्यू फॉर जॉईनिंग. गुड नाईट, टेक केअर, बाय.